हिंगोली जिल्ह्यातील वसमत नगर परिषद निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी निवडून आलेल्या उमेदवारांचा आज पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला। वसमत नगर परिषदेच्या ऐतिहासिक इमारतीत हा सोहळा संपन्न झाला असून या निमित्ताने शहराच्या विकासाची सूत्रे आता नव्या लोकप्रतिनिधींच्या हाती सोपविण्यात आली आहेत। या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांचे नगर परिषदेच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार केला। निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आज अधिकृतपणे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून शहर विकासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते। यावेळी वसमत शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी नगर परिषद परिसरात मोठी गर्दी केली होती। आगामी काळात शहराचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्याचा मानस नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केला। मागे थोडं वर त्याच्या या 14 वर्षाच्या संघर्षाला आज राजू भैयाच्या सहकार्यामुळे नक्कीच पूर्ण विराम मिळाला आहे। हे सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य नव्हते असे मला वाटते। नगराध्यक्षपद हे जरी मानाचे सन्मानाचे असले तरी ते तितक्याच जबाबदारीचे देखील पद आहे आणि इथून पुढे नगराध्यक्ष म्हणून काम करताना मी वसमत वासियांसाठी तळमळीने, तत्परतेने, आत्मीयतेने शतप्रतिशत काम करेन असे मी आपल्याला वचन देते। आज माझ्यासोबत निवडून आलेल्या सर्व नगरसेवक व नगरसेविकांचे अभिनंदन करताना मला विशेष आनंद होत आहे, कारण आता आपण सगळे नसून एकाच कुटुंबातील सदस्य आहोत हे विशेष आहे। आज या संपूर्ण कुटुंबियाच्या नेतृत्वाखाली जबाबदारी माझी आहे। त्या जबाबदारीची जाणीव होऊन आपल्या सर्वांच्या सहकार्याने व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वसमत शहराचा कायापालट नक्कीच करू घडवून आणू शकतो याची मला खात्री आहे। येणाऱ्या काळात प्रशासनाच्या सहकार्याने आपण सर्वांनी वसमत शहराचा सर्वांगीण विकासासाठी काम करावे अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते व वसमतच्या मायबाप जनतेचे धन्यवाद व्यक्त करते व सन्माननीय राजू भैयाचे विशेष आभार मानते। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।